जे शी डायव्हरचं जे रुंदीकरण झालंय काल आपण बघितलं पूर्ण पुराने वेढा घातलेला पांढरण्याला. या संदर्भात आपण हा प्रकल्पांकडे कसं बघताय? असं आहे की हे प्रकल्प जे तुम्ही घाईघाईत करता ना त्याच्यामुळे हे सगळं होतं. मी जेव्हा त्यांना सांगत होतो हायवे अथॉरिटीला की मोठे मोठे कलवट करा, पाणी पलीकडच्या बाजूला जायला पाहिजे. असं आहे की तुम्ही जो म्हणजे तो ह्याचा पट्टा बघताय शील डायगर किंवा इवन ऐरोली टोल नाका ते म्हणजे जो असा खारीगाववरनं वगैरे पुढे जातो, सगळीकडे डोंगर आहेत आणि डोंगरातलं पाणी खाडीत जाणार आहे. तेव्हा जर डोंगरावरनं येण्यापुढे पाणी जायला वाटा राहिल्या नाही तर तुम्ही अजून वाईट परिस्थिती होईल, अजून वाईट परिस्थिती होईल. कारण का दररोज भरणी चालते, दररोज. ना कलेक्टर ऑफिसचं लक्ष आहे, ना म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं लक्ष आहे. लोक येतात, कचऱ्याच्या गाड्या फेकून जातात, लोक येतात चिखल रस्त्यावर टाकून जातात. तिथली कोणी गुंडपोर असतात ते 500-500 रुपये गाड्या घेतात, आम्ही गाड्या घेतो, त्यांच्या काचा फोडतो. ह्याला काही अर्थ नाही ना. किती दिवस आम्ही सांभाळणार? शेवटी सगळ्या गव्हर्नमेंटनी काय झोपायचं काय? काल अख्ख्या पारसिक नगरमध्ये पाणी शिरलं होतं, शेवटी आम्हाला रस्ता फोडावा लागला. शीळमध्ये तीच परिस्थिती आहे, डोंगरावरनं पाणी येतं, पुढे सगळी भरणी झाली आहे, इलिगल बांधकामं चालू आहेत, म्युन्सिपालिटी झोपली आहेत. 200-250 बांधकामं चालू आहेत, 200-250 बांधकामं मस्त गब्बर होत आहेत. तिथले उपायुक्त, आयुक्त, सह आयुक्त सगळे मस्त करोडपती होत आहेत. इथे बंगला घे, तिथे बंगला घे, तिथे प्रॉपर्टी घे, इथे प्रॉपर्टी घे. पण काय पडलेली नाही. आज 250 बिल्डिंगची कामं चालू आहेत त्या भागामध्ये. एक इलिगल बिल्डिंग तोडून दाखवा हिंमत असेल ते, एक इलिगल बिल्डिंग ज्याच्यामुळे अख्खी रहदारी वाटोळं झालंय. कलवटच नाही खाल्लं, कुठलं जाणार आहे पाणी? अच्छा, कलवट खाल्लं नाही तर पुढे भरणी करून ठेवली, कसं जाणार पाणी पुढे? अरे एवढं नाही, काल मी एक व्हिडिओ काढलाय खाडीमध्ये, तुमच्याकडे व्हिडिओ आला असेल, खाडीमध्ये जिलेटिन लावून स्फोट करतायत आणि ते खारेगावचा जो हे आहे म्हणजे बांध आहे त्याच्या बाजूला करतायत. उद्या जर तो बांध फुटला तर अख्खं खाडीचं वळण बदलेल, अख्खं खाडीचं वळण बदलेल. मी तो तिथे उभी असलेली नौका दाखवली आहे, जवळजवळ ती 200 मीटर आतमध्ये होती. ती 200 मीटरचं आम्ही कसं शूटिंग केलं ते आम्हाला माहिती, पण आम्ही शूटिंग मधनं ती नौका दाखवली. तिथे नौका उभी आहे आणि ती रेती भरली जाते. तिथे सक्शन लावलंय, सक्शन लावलं असेल तर संपूर्ण जमीन हलेल आणि तो बांध कोसळून जाईल आणि सगळ्या खाडीचं पाणी खारेगावात शिरेल. हे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोक आम्हाला तक्रार करतात की रात्री बॉम्बस्फोट होत आहेत, रात्री बॉम्ब. त्यांना जिलेटिन माहित नाही, त्यांना वाटतं बॉम्बस्फोट होत आहेत. हे गुंड प्रकारची लोक तिथे जिलेटिन लावून रेती काढण्यासाठी म्हणून तो फोडून टाकतात. त्यांना रेती मिळते, उद्या शहराचा सत्यानाश होईल, सत्यानाश. जर खाडीने आपलं पात्र बदललं तर याचे काय परिणाम होतील? कोणीच गांभीर्याने घेत नाही. सर, एक दुसरा प्रश्न होता की राज ठाकरे जे परदेशात जाऊन आले होते तर त्यांनी दाहिनी जास्तीत जास्त वाढाव्या भारतामध्ये अशी मागणी केली, तर त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? त्यांच्याच गव्हर्नमेंट आहे, मोदी साहेब त्यांच्या जवळ आहेत, हे तिघही त्यांच्या जवळ आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी. त्यांच्या मागण्या लगेच पूर्ण होतात. ते म्हणतील ती पूर्व दिशा असते, त्यांना अपॉइंटमेंटही लगेच मिळते. ते एवढी टीव्हीशी चर्चा करण्यापेक्षा तिथे जाऊन त्यांनी मागणी केली असेल, मग टीव्हीला सांगितलं असतं बरं झालं असतं. तर आता विधानसभेमध्ये ते एकलाचा दोनचा नारा येऊन चालणार, तर त्याला तुम्ही कसं बघताय? बीटी म्हणून बघतायत, बीजेपीचं बीटी बघतायत का? ते असं तुम्ही बघितलं का, अमिताभ श्रेष्ठ कलाकार, बॉम्बे टू गोवा पासून त्यांचा प्रवास सुरू झाला. मग आले दीवार, ते मग आले शोभेमध्ये, मग आले नमक हराम मध्ये. असं करत 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 ते किती ते पिक्चर करून दिले. शेवटी काहीतरी आलेला तो क्या मैं दीनानाथ चौहान काहीतरी पिक्चर आहे ना, मेरा नाम विजय दीनानाथ चौहान. असे वेगवेगळ्या म्हणजे अमिताभ बच्चन श्रेष्ठ कलाकार, तसं हे पण ज्येष्ठ कलाकार त्यांच्या त्या. त्यामुळे त्यांच्या डोक्यातनं ते जात नाही. ते दरवेळेस आपलं रूप बदलत असतं. त्या अभिनयामध्ये उतरण्यासाठी अमिताभला खूप प्रयत्न करावा लागतो, तसा ह्यांना न प्रयत्न करता ते अभिनय करू शकतात. इतका भूमिका बदलणारा राजकारणी महाराष्ट्रात नाहीये, महाराष्ट्राच्या देशात नाहीये.
1 महिन्यापूर्वी ह्याच्याबरोबर, 2 महिन्यापूर्वी त्याच्याबरोबर, 3 महिन्यापूर्वी त्याच्याबरोबर. त्यांचे सगळे संबंध लिव्हिंग रिलेशनशिप बरोबर आहे. कधी घ्या, कधी पकडा, कधी सोडा. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं आपण. जे खूप मोठा माणूस आहे. राज ठाकरे त्याला ब्लूप्रिंटचा विषय काढत होता. याआधी त्यांचा विषय तर काही करा तुम्हाला वाटत असेल, मला सत्तेमध्ये यायचं असं वगैरे एक विधान आहे सर त्यांचं. मला माहिती आहे त्याचं काय विधान आहे. तर कांद्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की असं निर्णय त्यांनी घेतला. तुम्ही कांद्याची निर्यात करायला परवानगी आणलीत का? गुजरातला परवानगी मिळाली. त्यांचा सफेद कांदा पार ते रंगाने लाल लाल होईस्तोवर गेला. आमचे शेतकरी काळे पडले तरी कांदा गेला. त्या पावसात काय तुम्ही सांगता महाबँक आणि बँक. कांदा जेव्हा विकायचा सीझन होता तेव्हा तुम्ही सडवून टाकला शेतकऱ्यांना, आणि शेतकऱ्यांनी फटका दिल्यावरती आता महाबँक, ही बँक, ती बँक, सगळ्या बँका आणतील. आज पंतप्रधानांच्या भाषणातनं त्यांनी प्रगतीच्या विकासाच्या मध्ये कोणाला आम्ही सोडणार नाही असं भाषण काश्मीर कारगिल वॉरच्या दरम्यान केलं. मला पंतप्रधानांना एक साधा प्रश्न आहे की तुम्ही जे काही ह्यापूर्वी काश्मीरमध्ये जाऊन बोलला होतात की आम्ही तुम्हाला एवढ्याचं पॅकेज देऊ आणि काश्मीर बदलून टाकू, 370 हटवू आणि काश्मीर बदलून टाकू, त्याचा कितपत तुम्ही प्राप्त केलं? तुमच्या पॅकेज मधनं किती पैसे तुम्ही काश्मीरला दिले? हे जरा एक व्हाईट पेपर आणा. तुम्ही 10% सुद्धा पैसे दिले नाहीत काश्मीरला प्रगतीसाठी आणि विकासासाठी. फक्त बोलून आलात तुमच्या स्टाईलने 50,000 कोटी, 70,000 कोटी. कुठे झालीत नोकऱ्या? कुठे गेली एक कंपनी? तुम्ही 370 फक्त हलवलं ते म्हणजे तिथल्या जमिनींचा सौदा होण्यासाठी. कारण का 370 मध्ये काश्मीरमध्ये काश्मीरी माणूस ज्याच्याकडे काश्मीरी रेशन कार्ड आहे, ज्याचा जन्म काश्मीरमध्ये झालाय, तोच फक्त काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊ शकतो. तुम्ही ते हटवलं आणि भारतातले सगळे समृद्धी प्राप्त केलेले लोक, मोठे मोठे शेख यांनी जाऊन तिथे जमीन घेतली. कारण का काश्मीर हे स्वित्झर्लंड पेक्षा कमी नाही आहे. स्वित्झर्लंड पेक्षा जास्त सौंदर्य काश्मीरमध्ये. म्हणजे जगातलं सगळ्यात जास्त सौंदर्य कुठे लपलेलं असेल तर ते काश्मीरमध्ये. कारगिल वॉर हे ह्या देशाला अभिमानास्पद आहे. कारण काश्मीर वॉर म्हणजे तो कारगिल वॉर मध्ये कारगिलचे जे सैनिक, पाकिस्तानचे जे सैनिक होते ते जवळजवळ 1,500 ते 2,000 मीटर वरती होते आणि तिथनं ते फायरिंग करत होते आणि आपली सगळी पोरं खाली होती. मला एक नाव अजूनही आठवतं, सौरभ कालिया, जो पहिल्यांदा वरती घुसला. तो अर्थात बिचारायचा अंत झाला त्या लढाईमध्ये. त्याला त्याची आई म्हणजे आईने ते बक्षीस घेतलं, परमवीर चक्र वगैरे. पण आपल्या तरुण पोरांनी बोफोर्स वापरला. बोफोर्स, ज्या बोफोर्स वरती तुम्ही राजीव गांधींना बदनाम केलं, त्याच बोफोर्सने कारगिल जिंकून दिलं. अर्थात सैनिक होते, शौर्य होतं, हिंमत होती, या देशाबद्दलचं प्रेम होतं म्हणून ते केलं. पण अजून एक भूमिका फार महत्वाची आहे, ती म्हणजे जे बक्करवाल नावाची एक जनजाती म्हणजे आदिवासी आहेत, मेंढपाल आहेत, ते तिथे आपल्या बकरे, छोट्या छोट्या गाई, म्हशी, मेंढा, मेंढी हे सगळं चरायला घेतात. आणि त्यांना पूर्ण इलाका माहिती, पूर्ण एरिया माहिती. ते करत असताना त्यांच्या लक्षात आलं की पाकिस्तानी आर्मी काहीतरी करते, एक्सकव्हेशन, खोदकाम करते. आणि त्यांनी येऊन ते भारतीय सैन्यांना सांगितलं की असं असं खोदकाम हे ह्या परिसरात होत आहे, तुम्ही सावध राहा, खूप सैनिक आत येत आहेत. त्याच्यानंतर शोध कार्य केलं असता पाकिस्तानची पूर्ण आर्मी तिथपर्यंत आलेली होती आणि त्याच्यात कारगिल वॉर सुरू झाली. पण ही बातमी जर त्यांनी आपल्याला दिलीच नसती तर. त्यामुळे भारताची विविधता ह्याच्यातच भारताची एकता आहे. ते बक्करवाल कोण आहेत ते गुगलवर जाऊन शोधा. बक्करवाल समाज किती वर्ष तिथे राहतो, गुगलवर ऐतिहासिक पुस्तकं वाचा, शोधा. भारताच्या प्रती प्रेम आणि आदर आणि निष्ठा आणि आपुलकी दाखवणारा बक्करवाल समाज हा सर्वात जुना समाज आहे त्या परिसरातला. आणि इट इज अ ट्राईब. पूर्ण हिमालयाच्या डोंगरामध्ये गाई, म्हशी, बकऱ्या घेऊन फिरणारा समाज आहे.
आणि तोच आपल्याला सगळ्या वरच्या बातम्या खाली देत असतो, कारण का त्या सहजतेने वरती जातात, सहजतेने खाली उतरतात. सुधीर जेव्हा 2.5 लाखाने हरले तेव्हा आमच्या मनात संभ्रम नव्हता. आम्हाला पहिल्या दिवसा माहिती होतं की सुधीर मुनगंटीवार पडणार. ते कोणी बोलावं, 2.5 लाखाने हरलेल्या उमेदवारांनी. सर, मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा वारकरी महामंडळासाठी वळलेला पैसा एससी आणि एसटी बजेट म्हणून वळवण्यात आलाय असं म्हणतात तुम्ही. मी नाही म्हणत आहे, जे तथ्य आहे ते सांगितलं. कारण का जेव्हा जेव्हा तुम्हाला पैशाची कमी पडते तेव्हा तुम्ही मागासवर्गीयांच्या बजेटमधनच पैसे काढता. हा आमचा अनुभव आहे अजित पवारांबरोबर. जेव्हा जेव्हा कट लावायचा असतो, कट ज्याला म्हणतात, तो कट फक्त तुम्ही आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी यांच्याच बजेटला लावता. गरीब आहेत बिचारे, काय करणार आहे? प्रतिनिधित्वही नाहीये, कोणी हिंमतवान नेते पण नाहीये, मग लावायचा त्यांना कट. अहो, अजून मी तुम्हाला सांगतो, तुमच्या एवढ्या योजना आहेत ना, शिक्षणाच्या शिष्यवृत्त्या ज्या तुम्ही बहुजन समाजाच्या अडवून ठेवल्यात त्या द्या ना. लोक शिक्षण सोडतायत, कोणी हमाली करायला निघतंय, कोणी काय करायला निघतंय, कोणी चहाचा स्टॉल टाकतंय. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही परिस्थिती आहे. तुम्हाला बहुजन समाजाला शिक्षणात बाहेर फेकून द्यायचंय. स्वावलंबी होऊ इच्छित असलेला बहुजन समाजाला परावलंबी करायचं आणि मग ह्या असल्या योजना आणायचा की तुम्ही आमच्यावर अवलंबून राहा. आणि योजना बंद झाल्या की काय करायचं? भीक मागायची. शिक्षणाचे रस्ते बंद करणं हे सर्वात मोठं पाप आहे आणि हे पाप हे सरकार करतंय. सर, वित्त विभागाने देखील चिंता व्यक्त केली लाडकी योजनेसंदर्भात. यावर देखील अनेक योजना दिल्या. असं आहे की कोणी अनाऊन्स केली? अजित पवारांनी ना. बजेट कोण बनवतं? अजित पवार ना. मग तेव्हा त्यांना कळलं नाही की बजेटरी प्रॉब्लेम येणार. आता बाहेर बोलून काय फायदा आहे की जमिनी विकून पैसे देऊ का? बजेट तुम्ही आणलंय ना, आता जमिनी विका नाही तर काही विका, आम्हाला काय करायचंय? तुमचं सरकार आहे, तुम्ही बघा. कारण का कॅगनी सांगितलंय की हे तुमचे सगळे बजेट हे वास्तववादी नाहीत. कॅग म्हणजे आमचं नाही आहे. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हे भारताची स्वायत्त संस्था आहे जी तुमच्या आर्थिक परिस्थितीविषयी भाष्य करते आणि त्यांनी चिंता व्यक्त केली आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. तर यावरूनच आता राज ठाकरे देखील आता मैदानात 250 जागा कुठे लढवणार. लाडकी भाऊ एकत्र आले असेल तर पक्ष फुटला नसता. अपेक्षारित्या त्यांनी शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील. लाडके भाऊ आणि लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर ते झालं नसतं ना. आधी स्वतःच्या घरात बघा काय चालू आहे, मग दुसऱ्याच्या घरात डोकवा ना. स्वतःचं घर सांभाळा ना, दुसऱ्याच्या घरात कशाला बघता जाऊन? बिनशर्त पाठिंबा दिला होता युतीला. ते बिनशर्ट होता, बिनशर्त नव्हता, बिनशर्ट होता. हा तुम्हाला ते कलाकार आहे ते माहित नाही का? ते चांगले व्यंगचित्रकार आहेत माहित आहे ना? त्यांच्यातला कलाकार जिवंत आहे की नाही? आता आजच्या युगातला सर्वात मोठा कलाकार कोण आहे? मागच्या 50 वर्षातला अमिताभ बच्चन. अमिताभचा सिलसिला मधला रोल कसा आहे? वेगळाच आहे. अमिताभचा दिवाण मधला रोल कसा आहे? वेगळाच आहे. अमिताभचा शोले मधला रोल कसा आहे? वेगळाच आहे. अमिताभ कसा विविध भूमिका करतो आणि त्या यशस्वीपणाने पार करतो, म्हणून तो ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार मानला जातो भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये. तसं त्यांचं आहे. ते दर महिन्याने एक भूमिका करतात, पटकथाही लिहितात आणि अभिनयही करतात. ज्येष्ठ पटकथाकार आणि अभिनय सम्राट आहेत ते, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं आपण? आता नवीन अभिनयात ते आले, मी अकेलाही लढूंगा. ते पिक्चर काढतील, मी अकेलाही लढूंगा, आणि त्याच्यावर मग सुरू करतील. सर, काल पाहणी केली होती त्या ठिकाणी त्यामुळे मोठा धोका देखील निर्माण होतो. असं आहे की आपण सगळं वाऱ्यावर सोडलंय. ज्या पद्धतीने तिथे खाडीमध्ये जिलेटिन लावून स्फोट केले जात आहेत, हे बघा. सतर्क समाज हा समाज जीवनामध्ये खूप महत्वाचा असतो. या सतर्क असलेल्या समाजाने मला फोन करून सांगितलं, साहेब खाडीमध्ये बॉम्बस्फोट होत आहे. तर मला हे कळलं नाही बॉम्बस्फोट काय होत आहे. मी आतमध्ये शिकलो.
आतमध्ये शिरल्यावर तिथल्या लोकांनी सांगितलं की बाहेर कुठेतरी पुढे ना काहीतरी स्फोट होत आहे. मग माहितीगारांना विचारलं तर त्यांनी सांगितलं सर जिलेटिनच्या काड्या लावून किनाऱ्याला स्फोट केले जातात जेणे वाळू मोकळी होते आणि सक्शन पंप लावून ती वाळू ओढली जाते. आता बघायला गेलो तर तिथे बांध आहे आणि त्याच्याजवळ ते लावत आहेत. म्हणजे ते पूर्ण जो स्ट्राटा असतो, जो बेस असतो जमिनीचा, तो हलणार. तो जर बांध कोसळला तर अख्ख्या खाडी गावामध्ये खाडीचं पाणी जाणार आणि खाडीचा प्रवाह बदलला तर काय होऊ शकतं ते मी काही वेगळं सांगायला नको. पडली कोणाला काय? लोकांची एवढी हिंमत की खारेगावच्या बांधाला लागून ते बॉम्बस्फोट करतायत जिलेटिनच्या कांड्या वापरून. खुलेआम मी सगळं दिलंय ड्रोन मधून. 2 पडाव लावले, त्याच्यात माती खेचली जाते, ती माती त्या पडावात उचली जाते आणि हे कोणीही दुसरं केलेलं नाही. हे मी स्वतः जाऊन तिथे हे केलं कारण का जेव्हा मला हे दिसलं की हा खारेगाव आणि त्या परिसराला मोठा धोका आहे, ठाण्याला मोठा धोका आहे. जिथे जिथे नदींनी आणि नाल्यांनी आपले प्रवाह बदलले तिथे तिथे शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. उत्तराखंड हे उदाहरण आहे. नदींनीच प्रवाह बदलून टाकले, शहरं वाहून गेली. तहसीलदारांची अनेक वेळा कारवाई असते मध्ये जाऊन मग ते रस्ता अच्छा त्यांनी मी तो बाईक पण दिलाय बघा, मी तुम्हाला ते दाखवेल. मध्ये कोणी आतमध्ये जाऊ नये म्हणून 3 ठिकाणी त्यांनी चर मारले. गाड्या जाऊन आहेत पुढे पुढे. गाडी कोणाच्या गाडी जाऊ नये म्हणून. हे घ्या, या व्हिडिओ घ्या. तहसीलदाराची नेहमीच कारवाई असते का वाटतं? आता जाऊ द्या, सोडावं तहसीलदार काय होत. दिवसाला 5 लाख आणि 10 लाख कमवत असतील तर त्यांना कोण तहसीलदार तिथे जाईल? प्रश्न तो नाही. मला ते वाळू काढतात त्याच्याबद्दलही काय म्हणायचं नाही, पण पूर्ण शहराला धोका आहे. आणि त्या परिसरामध्ये 2 ब्रिज आहेत. एक रेल्वेचा ब्रिज आहे मुंब्राच्या बाजूला, म्हणून 3 ठिकाणी त्यांनी चर मारले. गाड्या जाऊन आहेत पुढे पुढे. गाडी जाऊ नये म्हणून. हे घ्या, या व्हिडिओ घ्या. तहसीलदाराची नेहमीच कारवाई असते का वाटतं? आता जाऊ द्या, सोडावं तहसीलदार काय होत. दिवसाला 5 लाख आणि 10 लाख कमवत असतील तर त्यांना कोण तहसीलदार तिथे जाईल? प्रश्न तो नाही. मला ते वाळू काढतात त्याच्याबद्दलही काय म्हणायचं नाही, पण पूर्ण शहराला धोका आहे. आणि त्या परिसरामध्ये 2 ब्रिज आहेत. एक रेल्वेचा ब्रिज आहे मुंब्राच्या बाजूला आणि एक आपला हायवेचा ब्रिज आहे. ती जर जमीन हलायला लागली तर हायवेचा ब्रिज कोसळेल. आमदार म्हणून त्या भीतीने मी तिथे गेलो. मला काही घेणं नाही. कोणी करा, पाडाव टाका, आखी खाडी खणून घ्या, शेवटी सांगण्याचं काम सरकारला, प्रशासनाला माझं मी केलं. म्हणजे आणि असं कुठं नाही तर मी त्याच्यात बोटी पण दाखवल्यात आणि त्या पण व्हिडिओवर दाखवल्यात की त्या बोटी तिथे होत्या, त्याच्यातनं उत्खनन चालू होतं, सगळं दाखवलं होतं. आता हे बघितल्यानंतर जागा झालं प्रशासन, कारण आपलं तक्रारी करून लेटर लिहून त्याच्यावरती वरिष्ठ लिहिणार कारवाई करा. मग ते त्या टेबलवर जाणार, त्या टेबलवर दुसऱ्या टेबलवर जाणार, तिसऱ्या टेबलवर जाणार, चौथ्या टेबलवर जाणार आणि शेवटी 8 दिवसांनी ते तहसीलदाराकडे जाणार. तोपर्यंत बांध गेलेला असेल. आमदार आपत्ती संदर्भात शिंदे सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी माझ्या गटाने उद्धव ठाकरे गट केलेला आहे. 23 16 नाही, आता परवाची 29 ना, सोमवार 29 ला सुप्रीम कोर्टात हिअरिंग आहे. खरी ती 23 लाच झाली असती, पण 23 ला नीटचं हिअरिंग असल्यावर आमचं 6व्या क्रमांकावर होतं आमचं हे, आणि त्यांचं 9व्या क्रमांकावर होतं. म्हणजे दोन्ही ऐकले असत्या सुप्रीम कोर्टाने, पण ते शक्य झालं नाही. म्हणून 29 ला आहे. आणि मला वाटतं या महिन्याभरात या सगळ्याचा निकाल त्यांना घ्यावाच लागेल, कारण का सुप्रीम कोर्टाची भूमिका होती की आम्हाला कसंही करून लोकशाही वाचवायची. हे सुप्रीम कोर्टाचं विधान होतं, माझं नाही. आणि त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत विचारलं होतं की सुभाष देसाईच्या निर्णयामध्ये आम्ही जो निर्णय दिलेला आहे त्याच्या पलीकडे अध्यक्ष गेलेत का? तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की हो, अध्यक्ष गेलेत. ह्याच्यातनं जे काही अर्थ काढायचे ते काढा. गाड्या लावा. सर, आज कारगिल विजय दिवस मनाया जा रहा है. जिस तरीके से जो कारगिल में जिस तरीके से जवान शहीद हुए, उस तरीके से उसको लेकर प्रधानमंत्री मोदी ने कहा है कि भले लद्दाख को
या जम्मू कश्मीर हो या कोई और इलाका हो जो भी तरक्की और डेवलपमेंट के राह पे आएगा उसको इसी तरीके से जवाब दिया जाएगा और उसके साथ खड़ी रहेगी भारत सरकार। और पिछले दिनों से मैं उसमें तो कोई बोलना नहीं चाहता हूँ, लेकिन जो भी जम्मू कश्मीर को आश्वासन दिया था उसमें से कितने पूरे हुए हैं वो सिर्फ कश्मीरियों को क्यों मालूम है। तो इस दिन पे राजनीति नहीं करनी चाहिए। हम जो पंतप्रधान महोदय ने बोला है उसके जवाब में अगर पंतप्रधान एक व्हाइट पेपर पेश कर दे कि जम्मू कश्मीर में आप जितना पैसा दिए थे उसका 1% भी आपने कश्मीर को पहुंचाएगा तो समझ में आएगा। दूसरी चीज ये है कि बहुत नौजवानों को वहां जान देनी पड़ेगी। सौरभ कालिया, ऐसे कई नाम थे जो अपनी जवानी के आइन सीमा पे थे और उन्होंने लड़कर ये लड़ाई जीती थी। पाकिस्तानी ऊपर थे, हम नीचे थे और पाकिस्तान ऊपर से फायरिंग कर रहा था और बहुत मुश्किल काम था ये। और जिस कारण राजीव गांधी जी को बदनाम किया गया था वो बोफोर्स का ही इस्तेमाल करके पाकिस्तान को हराया। देखो नियति का खेल कैसा है। दूसरा, ये कैसे पता चला कि कश्मीर से हल्ला होने वाला है, कारगिल से लोग आने वाले हैं। एक बकरवाल नाम की कम्युनिटी है, मुस्लिम नोमैडिक ट्राइब, लद्दाख, जम्मू और कश्मीर में, वो शेड्यूल्ड ट्राइब में आती है। वो छोटे बच्चे, नौजवान बच्चे, बच्चियां, वो अपनी भेड़ बकरी लेके ऊपर चढ़ते हैं और उनको वहां घुमाते रहते हैं। तो उनको पता चला कि कहीं ना कहीं पाकिस्तानी आर्मी की मूवमेंट हो रही है, तो उन्होंने तुरंत अपने आके आर्मी को बताया कि ऐसा ऐसा हो रहा है, सावधान। और तब जाके अपने आर्मी ने हमला बोल दिया और कारगिल पे विजय प्राप्त किया। तो ये जो ट्राइब्स है इनको संभालने की बहुत जरूरत है। ये ही पाकिस्तान के अंदर जाके अपनी अपने को मालूमात लेके आते हैं। ये खबरी नहीं है, लेकिन अपने देश से प्यार करते हैं। दूसरा सवाल ये है, 30 तारीख को इंडिया का देखी जा रही है, इसके खिलाफ विभिन्न आंदोलन करने वाले हैं। क्या इस विषय पर इंडिया तो हाईकोर्ट से बेल मिल रही है लेकिन ईडी उनको नहीं छोड़ रही, इस तरीके से दिखाई देता है। से हाईकोर्ट से बेल मिली है ये पता है, लेकिन हमारा जब कोई नेता अंदर जाता है तो हमारा फर्ज बनता है कि जनता के बीच में जाके असलियत बताए। तो अगर इंडिया अलायंस ने फैसला किया है तो बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी बात है। जैसे लोकसभा में अब इंडिया यूनाइटेड जब खड़ी हो जाती है तो लगता है ऑपोजिशन में ताकत है। ऑपोजिशन वो पहले से पैरालिसिस आया है सब नहीं दिखता है। अब ऑपोजिशन के आवाज से बीजेपी भी शांत हो जाती है। सर क्या आपकी पार्टी इसमें लगी? आपकी पार्टी भी जाने वाली है? अगर इंडिया ब्लॉक में हम है ना, तो आप एक पार्टी को क्यों अलग कर रहे हैं? सर मनसे ने कहा है 1 लाख 14 का नारा लिया है कि वो विधानसभा में इलेक्शन लड़ेगी, इस तरह का बीजेपी के विरुद्ध में लड़ेगी। कहीं ना कहीं बी टीम देखते हैं या कहीं ना कहीं मनसे अपने प्रभाव में लड़ पाएगी, इस तरीके से आप देखते हैं? राजनीति को राज ठाकरे चित्रपट समझते हैं, पिक्चर समझते, पिक्चर रोल बदलते रहते हैं। कभी अमिताभ शोले में एक और किरदार पेश करता है, कभी दीवार में कोई और किरदार पेश करता है, कभी नमक हलाल में कोई और किरदार पेश करता है, नमक हराम में कोई और किरदार पेश करता है, बॉम्बे टू गोवा में कोई और किरदार पेश करता है। वैसे ये है, हर चुनाव को एक चित्रपट समझते हैं। हर महीने के भाषण में एक नई पटकथा लिखते हैं और एक नया हीरो सामने आ जाता है। तो अच्छी बात है, कला एक वो कलाकार है ही, अच्छे आर्टिस्ट है वो, तो उनकी कला वो दिखा देते हैं। राजनीति में हरदम एक नया चेहरा लेके आते हैं। अच्छी बात है। सर याच्यावरच एक आधार